आजच्या व्हिडिओत आपण आंबेगाव तालुक्यातील निसर्गरम्य गावाला भेट देणार आहोत, ज्या गावाचे नाव गिरवली असं आहे। गिरवली हे गाव पुण्यापासून 80 किलोमीटर आणि मंचरपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच आपल्या राजगुरुनगरपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे। हा डोंगर गिरवली गावचा आहे। गिरवली गावात आपल्याला खूप सारी मंदिरं दिसतात, त्यामुळे रस्त्याच्या कडेला असणारं एक मंदिर मी व्हिजिट केलं, जे एका देवीचं मंदिर आहे आणि हे मंदिर जुन्या काळात उभारले गेलेलं आहे। मंदिर हे जुन्या काळातील असून जुन्या बांधणीचं आहे। आतमध्ये गेलो आपल्याला खूप छान वाटतं। त्यानंतर देवीच्या पाया पडलो आणि तेथे मी थोडा बसलो। सकाळचे 7-7:30 वाजले असावेत। कोकणी चिंचोली गावातून मी पायीच गिरवली गावात चाललो होतो, कारण मला सकाळचा मॉर्निंग वॉक घ्यायचा होता। गिरवली गावाकडे मार्गस्थ होत असताना रस्त्याच्या कडेला मला एका ठिकाणी गुलमोहरचं झाड दिसलं। गुलमोहरचं झाड हे खास करून उन्हाळ्यातच फुलतं। नारंगी लाल कलरचं असलेलं झाड आपलं मन मोहून घेतं। विपरीत परिस्थितीत कसं स्थिर राहायचं हे झाडाकडून आपण पाहू शकतो, कारण इतर झाडे मान टाकत असताना गुलमोहर झाड अतिशय चांगलं फुलतं। मित्रांनो, ज्याप्रमाणे शहरात शिळी हवा असते तसेच गरम हवा असते, या उलट गावातील हवा अतिशय ताजी आणि थंड असते। त्यामुळे गावात खूप छान असं वातावरण असतं। ताऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी जी दुर्बीण आहे ती लडाखनंतर आपल्या आंबेगाव तालुक्यात वसवली गेली आहे। याचं कारण म्हणजे येथील हवा अतिशय शुद्ध आहे आणि येथे कुठलाही कारखाना नाही, त्यामुळे ह्या डोंगराची निवड केली आहे। आजकाल थंड हवा देणारी वडाची झाडं कुठं आढळत नाही, परंतु गिरवली गावात आपल्याला बरीच असं झाडं दिसतात आणि रस्त्याच्या कडेला थंड अशी हवा देतात। त्यानंतर एका मंदिराच्या आत मी गेलो। जर आपल्याला बाहेर नंदी दिसला तर डोळे झाकून समजून जायचं की ते शंकराचं मंदिर आहे। मंदिरात गेल्यावर आपल्या डोक्याला वेगळी शांती भेटते, आपलं मन प्रसन्न होतं। त्यामुळे मंदिरात जाणं खूप गरजेचं आहे। प्राचीन काळातील दगडांचे जे आविष्कार आहे ते सुद्धा आपण पाहू शकतो। आणि बघा, वडाचं झाड अतिशय थंड हवा देतं, ते झाड तोडलं गेलं नाही पाहिजे। शनी महाराज तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करो, अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे। मित्रांनो, जो कोणी व्हिडिओ पाहत असेल तो गिरवली गावचा असेल तर त्याला हा व्हिडिओ सेंड करा, कारण गिरवली गावचा जास्त व्हिडिओ यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळत नाही। गिरवली नावाचा बोर्ड दिसला, अधिकृतपणे आपण आपल्या गिरवली गावात पोहोचलेलो आहे आणि तेथे आपल्याला शाळा दिसत आहे। तसेच एक बाबासुद्धा आपल्याला दिसलेला आहे। गावाची ग्रामपंचायत सुद्धा खूप चांगल्या प्रकारे बनवली गेली आहे। त्यानंतर गावातील दुसरे एक मंदिर आपण पाहू शकता। नाथसागर किंवा श्रीकृष्ण महाराज यांच्या प्रतिमा आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतात। मंदिराच्या टेरेसवर गेल्यावर मला गावातील काही दृश्य दिसली। तसेच एक हातीचं चित्रसुद्धा तेथे बनवले गेलं आहे। आणि आपण सारखं म्हणतो 90s काळ, तर त्या काळातील सुद्धा घरं आपल्याला दिसून येत आहे। गावाकडे गेल्यावर आपल्याला अजूनही 1980 ते 70च्या काळात गेल्यासारखंच वाटतं। त्यानंतर गावातील अतिशय नवीन आणि प्रमुख असं मंदिर आपल्याला पाहायला मिळते। काळभैरवनाथ यांचं हे मंदिर आहे आणि हे मंदिर आपल्याला थोड्याच वेळात दिसेल की किती चांगलं बनवलं गेलं आहे। कुठल्याही गावात गेल्यावर आपल्याला प्रामुख्याने तेथे पाण्याची टाकी, शाळा, मंदिरे, ग्रामपंचायत असं दृश्य दिसतं। आणि आपण पाहू शकता की आतमध्ये गेल्यावर पहा मंदिर किती चांगलं बनवलं गेलं आहे आणि आतमध्ये किती स्वच्छता आहे। आंबेगाव तालुक्यात कदाचित इतकं चांगलं मंदिर मी पहिल्यांदाच पाहतोय। हनुमानाची प्रतिमा तसेच इतर देवतांची प्रतिमा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। मंदिराच्या बाहेरील प्रांगणात आपल्याला विविध देवांची प्रतिमा पाहायला मिळते। तसेच काळभैरवनाथ यांची मूर्तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर गावच्या खालच्या साईडला गेल्यानंतर आपल्याला परत एकदा शंकराचं मंदिर पाहायला मिळतं। मित्रांनो, जर आपण मंदिरात गेलो तर आपलं मन हे सात्विक बनतं, लहान मुलासारखं निरागस बनतं आणि आपलं मन चांगलं बनल्यानंतर आपल्याकडून चांगली कार्य घडतात, म्हणून देवाच्या पाया पडणं गरजेचं आहे। बाजूलाच हनुमानाचं मंदिर होतं। आतमध्ये गेल्यावर आत्ताच कलर केलेली हनुमानाची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते। देव सर्वांना चांगले आरोग्य देवो, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो। त्यानंतर देवाच्या पाया पडल्यानंतर मी बाहेर जाण्यास निघालो। शहरातील लोकांना ताजी हवा मिळत नाही, स्वच्छ हवा मिळत नाही, त्यामुळे त्यांची वाढ जास्त होत नाही। परंतु गावात मोकळी हवा असते आणि ताजी हवा असते, त्यामुळे गावातील लोक ऑटोमॅटिक आनंदी राहतात। त्यांना जिममध्ये व्यायाम करण्याची सुद्धा गरज होत नाही, कारण शेतात सुद्धा व्यायाम होत असतो। आंबेगाव तालुका जवळपास 70% डोंगरांनी बनलेला आहे। ह्या गावात डोंगरांची कमी नाही। आणि ही विहीर पहा किती खोल आहे। कॅमेऱ्यात दिसत नाही, परंतु ही विहीर जास्त खोल आहे। त्यानंतर पुढील विहीरसुद्धा खूप अशी खोल होती।
विहीर बनवण्याचे काम खूप कष्टाचे काम असते. आपल्या यूट्यूब चॅनलवर जास्त करून गावातील वातावरण दाखवले जाते. त्यामुळे आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या घरातील लोकांना, शेजारी पाजारी आणि मित्रांनासुद्धा जरूर कळवा. त्यानंतर डिंबे डॅमच्या कॅनलवर आलो असता मला दिसलं की तेथे खूप खोल आहे. तेथील कठड्यावर गेलो असता मला वाटलं की जास्त खोल नसावं, परंतु त्याची उंची पाहिल्यानंतर कळलं की हे खूप खोल आहे. मी येथे उन्हाळ्यात आलो होतो तरीसुद्धा इथे खूप छान हवा होती. जर आपण पावसाळ्यात आला तर आपल्याला आल्हाददायक थंड अशी हवा मिळेल. ज्या ठिकाणी कॅनलच्या पलीकडील बाजूस वस्ती असते अशा ठिकाणी पूल उभारला जातो, जेणेकरून अलीकडे पलीकडे करण्यास लोकांना मदत होईल. मंडळी, आपण अनेक लांब लांब ठिकाणी फिरतो, परंतु जो आपला भामाचके, डिंबे किंवा इतर ठिकाणची जी धरणं आहेत, मुळशी, अशा ठिकाणी आपण फिरायला गेले पाहिजे. कारण आपल्या जवळपासच खूप छान अशी लोकेशन आहे. त्यानंतर धोत्रा हे झाड आपल्याला पाहायला मिळते, जे अपचन किंवा पोटाचे विकार, डोकेदुखी, ताप अशा विविध आजारावर गुणकारी आहे. डिंबे डॅमपासून जो कॅनल चालू होतो त्या कॅनलच्या रस्त्याने आपण एखादी बाईक घेऊन शेवटपर्यंत जाऊ शकता, जेणेकरून आपल्याला खूप छान अशी लोकेशन पाहायला मिळतील. परंतु काही ठिकाणी बिबटेसुद्धा येत असतात, त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कोकणे चिंचोली गावापासून गिरवली गावापर्यंत मी मॉर्निंग वॉक करत गेलो आणि गावातील काही मेन गोष्टी दाखवल्या. त्याच्यानंतर आता मी परत एकदा कोकणे चिंचोली गावात पोहोचलेलो आहे. मला एक कुत्रा दिसला, तो खूप मोठा होता. माझ्या आयुष्यात मी एवढा मोठा कुत्रा कधीच पाहिला नव्हता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या गावातील लोकांना शेअर करा. धन्यवाद.